मराठा आणि ओबीसींचा प्रश्न अजून सुटलेला नाही. केंद्राला बघ्याची भूमिका घेऊन चालणार नाही. केंद्रानं सकारात्मक निर्णय घेतला तर राजकारण आणणार नाही, शरद पवारांचं वक्तव्य. ओबीसी आरक्षणाचं ताट वेगळंच असलं पाहिजे. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्या. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचं वक्तव्य. जरांगेंच्या नादी लागून कितीतरी तरुणांनी आत्महत्या केल्या. लक्ष्मण हाकेंचा मनोज जरांगेंवर गंभीर आरोप. लक्ष्मण हाकेंना पाठिंबा देण्यासाठी बीडमधल्या केळतगाव रस्त्यावर 5,000 ओबीसी बांधव उपोषणामध्ये सहभागी. बीडच्या अंबाजोगाईत ओबीसींचा रास्ता रोको, टायर जाळून आंदोलन. काही काळ परळी अंबाजोगाईत मधली वाहतूक ठप्प. संत मुक्ताईंची पालखी बुलढाण्यातल्या मोताळाच्या दिशेनं रवाना. आज मुक्ताईंच्या पालखीचा मुक्काम मोताळामध्ये असणार. संत गजानन महाराजांच्या पालखीचं वाशिमच्या मालेगाव शहरात आगमन. जवळपास 750 वारकरी या पालखीत सहभागी. संत निवृत्तीनाथांच्या पालखीचं आज त्र्यंबकेश्वरवरनं पंढरपूरकडे प्रस्थान. 450 किलोमीटरचं अंतर 27 दिवसात कापणार. नीट परीक्षा घोळ प्रकरण गंभीर. 8 जुलैला विस्तृत सुनावणी. काउन्सिलिंग थांबवण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार. एनटीएच्या ट्रान्सफर याचिकांवर नोटीस जारी. नीट परीक्षा घोळाची एसआयटी चौकशी करा. खासदार सुप्रिया सुळेंची मागणी. नीट परीक्षेचा पेपर फोडण्याबाबत बिहारच्या परीक्षार्थ्याची कबुली. परीक्षेआधी एक दिवस पेपर फोडल्याचं मास्टरमाइंड अमित आनंदचं वक्तव्य. याआधी सुद्धा असे पेपर लीक केल्याचीही अमित आनंदची कबुली. नीट परीक्षार्थी राहुल गांधींची आज भेट घेणार. राहुल गांधी नीट परीक्षार्थींशी चर्चा करण्याची शक्यता. विषारी दारू प्यायल्यानं तामिळनाडूमध्ये 37 जणांचा मृत्यू. तामिळनाडूच्या कल्लाकुरीची गावातली घटना. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.